नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आपण सुरू केलेले इतिहास क्वेश्चन बँक 1625 प्रश्नांमधील आज भाग आपला 3 नंबरचा आहे। मागील 2 व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचे आहेत। टोटल 200 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। तर मागील व्हिडिओमधील प्रश्न पाहूया 200 नंबरचा। शिवरायांच्या राजमुद्रेची भाषा कोणती होती? तर शिवरायांच्या राजमुद्रेची भाषा ही संस्कृत भाषा होती। प्रश्न क्रमांक 201, राज्य व्यवहार कोशाची रचना कोणाच्या आज्ञेवरून करण्यात आली? तर राज्य व्यवहार कोशाची रचना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 202, बाजीप्रभूंनी लढवलेली घोडखिंड इतिहासात कोणत्या नावाने प्रसिद्ध झाली? तर बाजीप्रभूंनी लढवलेली घोडखिंड ही इतिहासात पावनखिंड या नावाने प्रसिद्ध झाली। प्रश्न क्रमांक 203, चाकण किल्ल्याच्या कोणत्या किल्लेदारांनी शाहिस्तेखानाच्या सैन्यास तीव्र प्रतिकार केला? तर चाकण किल्ल्याच्या फिरंगोजी नरसाळ या किल्लेदारांनी शाहिस्तेखानाच्या सैन्यास तीव्र प्रतिकार केला। पुढील प्रश्न पाहूया 204 नंबरचा। स्वराज्याच्या प्रारंभीच्या काळात सुमारे 25 वर्षे राजगड ही राजधानी होती, त्यानंतर राजधानी कोठे नेण्यात आली? तर स्वराज्याच्या प्रारंभीच्या काळात सुमारे 25 वर्षे राजगड ही राजधानी असून नंतर ती रायगड या ठिकाणी नेण्यात आली। प्रश्न क्रमांक 205, खेळणा किल्ल्यास शिवरायांनी काय नाव दिले होते? तर खेळणा किल्ल्यास शिवरायांनी विशाळगड हे नाव देण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 206, महाराष्ट्रातील एकमेव शिवछत्रपती मंदिर कोणत्या किल्ल्यावर आहे? तर महाराष्ट्रातील एकमेव शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे। प्रश्न क्रमांक 207, तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकताना वीरमरण पत्करले? तर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला, ज्याला सिंहगड असे म्हणतो, तो किल्ला जिंकताना त्यांनी वीरमरण पत्करले। प्रश्न क्रमांक 208, सिद्धीला शह देण्यासाठी शिवरायांनी कोणता सागरी किल्ला बांधला? तर सिद्धीला शह देण्यासाठी पद्मदुर्ग हा किल्ला शिवरायांनी बांधला होता। पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे। प्रश्न क्रमांक 210, शिवरायांच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी कोण होता? तर शिवरायांच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी दौलत खान होता। प्रश्न क्रमांक 211, पायदळातील आणि घोडदळातील सर्वोच्च अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर पायदळातील आणि घोडदळातील सर्वोच्च अधिकाऱ्यास सरनोबत म्हणतात। प्रश्न क्रमांक 212, शिवरायांनी कोणता बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली? तर शिवरायांनी कोणाला बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली? तर छत्रसाल यांना शिवरायांनी बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली। प्रश्न क्रमांक 213, शिवरायांचे निधन कधी आणि कोठे झाले? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन 3 एप्रिल 1680 रायगड किल्ल्यावर झाले। प्रश्न क्रमांक 214, संभाजीराजे आणि सवाई माधवराव यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर संभाजीराजे आणि सवाई माधवराव यांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झाला। प्रश्न क्रमांक 215, तोरणा किल्ल्यास शिवरायांनी काय नाव दिले होते? तर तोरणा किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंडगड हे नाव दिले होते। प्रश्न क्रमांक 216, शिवरायांची समाधी आणि त्यांच्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक कोठे आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि त्यांच्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक हे रायगड किल्ल्यावर आहे। प्रश्न क्रमांक 217, कुतुबशाहीची राजधानी कोणती होती? तर कुतुबशाहीची राजधानी ही गोवळकोंडा ही होती। प्रश्न क्रमांक 218, औरंगाबादहून आलेल्या कोणत्या मुघल सरदारांनी चाकण आणि पुरंदर किल्ल्याला वेढा दिला होता? तर औरंगाबादहून आलेल्या शाहिस्तेखान या मुघल सरदारांनी चाकण आणि पुरंदर या किल्ल्यांना वेढा दिला होता। प्रश्न क्रमांक 219, शिवरायांनी शाहिस्तेखानावर लाल महालात छापा कधी टाकला? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर 1663 साली लाल महालात छापा टाकला होता। प्रश्न क्रमांक 220, मुघल मुलखातील कोणती बाजारपेठ लुटून शिवरायांनी लक्षावधी रुपयाची लूट मिळवली? तर मुघल मुलखातील सुरत ही बाजारपेठ लुटून छत्रपती शिवाजी महाराजांनी लक्षावधी रुपयांची लूट मिळवली। प्रश्न क्रमांक 221, औरंगजेबाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणास पाठवले होते? तर औरंगजेबाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान यांना पाठवले होते। प्रश्न क्रमांक 222, पुरंदरच्या वेढ्यात कोणाला वीरमरण आले? तर पुरंदरच्या वेढ्यामध्ये मोरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले। प्रश्न क्रमांक 223, पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? IMP प्रश्न। तर पुरंदरचा तह 1665 साली झाला। पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो, कमेंट करायचं की व्हिडिओ कसा आहे आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे तीही कमेंट करायची आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 225,
शिवराय आग्रा येथून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी राजांना सुरक्षितपणे कोठे ठेवले? तर शिवरायांनी आग्रा येथून सुटल्यानंतर संभाजी महाराजांना मथुरा येथे सुरक्षितपणे ठेवले होते. प्रश्न क्रमांक 226. शिवरायांचा राज्याभिषेक कधी आणि कोठे झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रायगड या ठिकाणी झाला. प्रश्न क्रमांक 227. राज्याभिषेकच्या दिवसापासून शिवरायांनी कोणते नवीन शक आणि चलन सुरू केले? तर राज्याभिषेकच्या दिवसापासून छत्रपती शिवरायांनी शिवराज्याभिषेक शक आणि शिवराई हे 2 चलन व शक सुरू केले. प्रश्न क्रमांक 228. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी शिवरायांनी कोणावर जबाबदारी सोपवली होती? तर कोंढाणा किल्ला जिंकण्याची शिवरायांनी तानाजी मालुसरे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. प्रश्न क्रमांक 229. गड आला पण सिंह गेला हे उद्गार शिवरायांनी कोणाच्या वीरमरणाबद्दल काढले? तर गड आला पण सिंह गेला हे उद्गार तानाजी मालुसरे यांच्याबद्दल शिवरायांनी काढले होते. प्रश्न क्रमांक 230. शिवरायांचे निधन कधी आणि कोठे झाले? तर शिवरायांचे निधन 3 एप्रिल 1680 रायगडवर झाले. प्रश्न क्रमांक 231. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान पेशवा कोण होता? मोरो त्र्यंबक पिंगळे हे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान पेशवा होते. प्रश्न क्रमांक 232. राजाचा जमा खर्च पाहण्याचे काम कोणाचे होते? तर राजाचा जमा खर्च पाहण्याचे काम अमात्य रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे होते यांचा होता. प्रश्न क्रमांक 233. सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या सेनापती सरनोबत पदावर कोण होते? तर सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या सेनापती म्हणजेच सरनोबत या पदावर हंबीरराव मोहिते होते. मित्रांनो, आपल्याला अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांचे करून ठेवायचे आहे. हमखास एकतरी प्रश्न त्यावरती पोलीस भरतीला येणाऱ्या एक्झामला पडू शकतो. प्रश्न क्रमांक 234. धार्मिक व्यवहार पाहण्याचे काम कोणाकडे होते? धार्मिक व्यवहार पाहण्याचे काम पंडितराव यांच्याकडे होते. प्रश्न क्रमांक 235. मराठी साम्राज्याचा पहिला पेशवा कोण होता? तर मराठी साम्राज्याचा पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ होते. प्रश्न क्रमांक 236. शनिवारवाडा कोणी बांधला आणि थोरले बाजीराव यांची समाधी कोठे आहे? तर शनिवारवाडा पहिला बाजीराव यांनी बांधला आणि थोरले बाजीराव यांची समाधी रावेरखेडी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 237. कोणत्या पेशव्याच्या काळात पानिपतची तिसरी लढाई झाली? तर बाळाजी बाजीराव या पेशव्यांच्या काळात पानिपतची तिसरी लढाई झाली. प्रश्न क्रमांक 238. मराठी सैन्याने आटकेपार झेंडे कोणाच्या काळात लावले? तर मराठी सैन्याने आटकेपार झेंडे हे नानासाहेब पेशवे यांच्या काळात लावले. पुढील प्रश्न पाहूया तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 240. डिवाइन कॉमेडी हा काव्यग्रंथ कोणी लिहिला? तर डिवाइन कॉमेडी हा ग्रंथ दांते यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 241. जगप्रसिद्ध मोनालिसा द लास्ट सफर हे चित्र कोणी काढले आहेत? तर जगप्रसिद्ध मोनालिसा द लास्ट सफर ही चित्रे लिओनार्दो दा विंची यांनी काढलेली आहेत. प्रश्न क्रमांक 242. अमेरिका खंडाचा शोध कोणामुळे लागला? तर अमेरिका खंडाचा शोध कोलंबस यांच्यामुळे लागला. पुढील प्रश्न क्रमांक 243. जगातील पहिली समाजवादी क्रांती कोणत्या देशात झाली? तर जगातील पहिली समाजवादी क्रांती ही रशिया देशामध्ये झाली. प्रश्न क्रमांक 244. खाणीतील धोक्यांची पूर्वसूचना देणारा सुरक्षा दिवा सेफ्टी लॅम्प कोणी शोधला? तर हॅम्फ्रे डेव्ही यांनी खाणीतील धोक्याची पूर्वसूचना देणारा सुरक्षा दिवा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 245. रस्ते तयार करण्याचे मॅकडायमोजेशन तंत्र कोणी विकसित केले? तर हे तंत्र जॉन मॅकडम याने विकसित केले आहे. IMPI मित्रांनो. प्रश्न क्रमांक 246. कागदाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला? तर कागदाचा शोध सर्वप्रथम चीन या देशामध्ये लागला. प्रश्न क्रमांक 247. छपाई यंत्राचा प्रिंटिंग प्रेस शोध कोणी लावला? तर जोहान्स गेटनबर्ग यांनी छपाई यंत्राचा प्रिंटिंग प्रेसचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 248. शीतयुद्धाचा कोल्ड वॉर शेवट कोणाच्या विघटनाने झाला? तर शीतयुगाचा शेवट हा सोव्हिएत युनियन यांच्या विघटनाने झालेला आहे. प्रश्न क्रमांक 249. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 250. इंग्रजांनी भारतावर पहिली कायमस्वरूपी वखार कोठे आणि कोणाच्या परवानगीने स्थापन केली? तर इंग्रजांनी भारतात पहिली कायमस्वरूपी वखार 1613 यामध्ये सुरत या ठिकाणी जहागीर यांच्या परवानगीने स्थापन केली. प्रश्न क्रमांक 251. इंग्रजांनी भारतात बांधलेला पहिला किल्ला कोणता? तर इंग्रजांनी भारतात बांधलेला पहिला किल्ला फोर्ट सेंट जॉर्ज हा होता.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 252, भारतात येणारे युरोपियन सत्ताधीश कोणत्या क्रमाने आले? तर भारतात येणारे युरोपियन सत्ताधीश हे पोर्तुगीज, डच, इंग्रज, डॅनिश आणि फ्रेंच या क्रमाने आले. प्रश्न क्रमांक 253, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील युद्धांना काय म्हटले जाते? तर इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील युद्धांना कर्नाटकी युद्ध असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 254, प्लासीची लढाई कधी आणि कोणामध्ये झाली? तर प्लासीची लढाई 23 जून 1757 सिराजउद्दौला व रॉबर्ट क्लाइव्ह या दोघांच्या मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 255, प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव का झाला? तर प्लासीच्या लढाईमध्ये सिराजउद्दौलाचा पराभव मीर जाफरची फितुरी यामुळे झाला. प्रश्न क्रमांक पुढील पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आहे. प्रश्न क्रमांक 257, बक्सरच्या लढाईत इंग्रजांविरुद्ध कोणाची संयुक्त फौज होती? तर बक्सरच्या लढाईत सुजाउद्दौला, शाह आलम, मीर कासिम यांच्या फौज होत्या. प्रश्न क्रमांक 258, बक्सरच्या लढाईत इंग्रजी सैन्याचे नेतृत्व कोणी केले? तर बक्सरच्या लढाईत हेक्टर म्युनरो यांनी इंग्रजी सैन्याचे नेतृत्व केले होते. आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 259, फ्रेंच राजक्रांतीतील कोणत्या नेत्याने बॅस्टिलचा तुरुंग फोडला? तर फ्रेंच राजक्रांतीतील मॅक्सिमिलियन रोबोस्पियर या नेत्याने बॅस्टिलचा तुरुंग फोडला होता. प्रश्न क्रमांक 260, फ्रेंच राजक्रांतीनंतर फ्रान्सचा सम्राट म्हणून कोणाचा उदय झाला? तर फ्रेंच राजक्रांतीनंतर नेपोलियन बोनापार्ट यांचा फ्रान्सचा सम्राट म्हणून उदय झाला. प्रश्न क्रमांक 261, एमिल आणि सामाजिक करार सोशल कॉन्ट्रॅक्ट हे ग्रंथ कोणी लिहिले? तर एमिल आणि सामाजिक करार हे ग्रंथ रुसो यांनी लिहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 262, राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कोठे झाला? तर राजाराम मोहन रॉय यांचा जन्म 1772 राधानगर बंगाल या ठिकाणी झाला. प्रश्न क्रमांक 263, राजाराम मोहन रॉय यांनी कोलकात्यात कोणती महत्त्वाची संस्था स्थापन केली? तर राजाराम मोहन रॉय यांनी कोलकात्यामध्ये आत्मीय सभा 1815 आणि ब्राह्मो समाज 1828 ह्या महत्त्वाच्या संस्था स्थापन केल्या. प्रश्न क्रमांक 264, कोणत्या ग्रंथाने राजाराम मोहन रॉय यांनी संस्कृतमधून भाषांतर केले? तर वेदांत सार या ग्रंथाचे राजा मोहन रॉय यांनी संस्कृतमधून भाषांतर केले. प्रश्न क्रमांक 265, राजाराम मोहन रॉय यांनी केलेले नियतकालिके कोणती? तर राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केलेली नियतकालिके संवाद कौमुदी आणि मिरत उल अखबार. लक्षात ठेवा, ही पोलीस भरतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, रिपीटेड झालेले प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 266, सती प्रथा बंद करण्यासाठी कोणता कायदा झाला? तर सती प्रथा बंद करण्यासाठी 1829चा सतीबंदी कायदा झाला. प्रश्न क्रमांक 267, राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? तर राजाराम मोहन रॉय यांना राजा ही पदवी अकबर शाह दुसरा यांनी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 268, राजाराम मोहन रॉय यांचे निधन कोठे झाले? तर राजाराम मोहन रॉय यांचे निधन 1833 मध्ये ब्रिस्टल इंग्लंड या देशामध्ये झाले. प्रश्न क्रमांक 269, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हटले जाते? तर आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन रॉय यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 270, स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव व जन्मस्थळ काय? तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूळशंकर तिवारी, टंकारा, गुजरात हे जन्मस्थळ आहे. IMPI मित्रांनो, पोलीस भरतीला खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 271, आर्य समाजाची स्थापना कधी व कोठे झाली? तर आर्य समाजाची स्थापना 1875 मुंबई या ठिकाणी झालेली आहे. पुढील प्रश्न आहे लिलाव पद्धत 1772 मध्ये कोणी सुरू केली होती? तर लिलाव पद्धत 1772 मध्ये वॉरन्स हेस्टिंग यांनी सुरू केली होती. IMP हा पण प्रश्न आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत 274, रयतवारी पद्धत 1820 कोणी विकसित केली? तर रयतवारी पद्धत थॉमस मनरो आणि एल्फिन्स्टन यांनी विकसित केलेली आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. 275चा 1822ची महसूल पद्धत कोणती? तर 1822ची महसूल पद्धत महालवारी पद्धत. लक्षात ठेवा, IMP आहे. प्रश्न क्रमांक 276, कोकण भागात कोणती महसूल पद्धत होती? तर कोकण भागामध्ये खोती पद्धत होती. प्रश्न क्रमांक 277, म्हैसूरचा सुलतान श्रीरंगपट्टण येथे मारला गेला. तर म्हैसूरचा कोणता सुलतान हा श्रीरंगपट्टण येथे मारला गेला? तर टिप्पू सुलतान हा म्हैसूरचा श्रीरंगपट्टण येथे मारला गेला. प्रश्न क्रमांक 278, पहिले इंग्रज मराठा युद्ध कोणत्या तहाने संपले? तर पहिले इंग्रज मराठा युद्ध हे 1782 मध्ये सलाबाईचा तह 1782 ला झाला, त्या तहाने संपले. प्रश्न क्रमांक 279, इंग्रजांनी पुणे कधी जिंकले? तर इंग्रजांनी 1818 मध्ये पुणे जिंकले. प्रश्न क्रमांक 280,
1896 ते 97च्या दुष्काळासाठी कोणता आयोग नेमला होता? तर 1896 ते 97 या दुष्काळासाठी लायल आयोग हा नेमण्यात आला होता. IMP प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 281. 1900च्या दुष्काळासाठी कोणता आयोग नेमण्यात आला? तर 1900च्या दुष्काळासाठी मॅकडोनेल आयोग नेमण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 282. स्वामी विवेकानंदांचा जन्म कधी आणि कोठे झाला? तर स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 कोलकाता या ठिकाणी झाला. प्रश्न क्रमांक 283. स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव आणि त्यांचे गुरु कोण होते? तर स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव नरेंद्र दत्त व त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे होते. प्रश्न क्रमांक 284. विवेकानंदांनी जागतिक धर्म परिषद हिंदू धर्माचे महत्त्व कोठे पटवून दिले? तर विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 साली शिकागो येथे हिंदू धर्माचे महत्त्व पटवून दिले. प्रश्न क्रमांक 285. रामकृष्ण मिशनची स्थापना कधी व कोठे झाली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 साली बेलूर या ठिकाणी झाली. प्रश्न क्रमांक 286. उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा संदेश कोणी दिला? तर हा संदेश स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 287. सिस्टर निवेदिता यांचे मूळ नाव काय होते? तर सिस्टर निवेदिता यांचे मूळ नाव मॅर्गरेट नोबेल हे असे होते. प्रश्न क्रमांक 288. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 289. दादाभाई नौरोजी यांनी कोणता ग्रंथ लिहिला व कोणता सिद्धांत मांडला? तर दादाभाई नौरोजी यांनी एक मिनिट पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 290. इंग्लंडच्या पार्लमेंटवर निवड जाणारे पहिले भारतीय कोण होते? ते इंग्लंडच्या पार्लमेंटवर निवडून जाणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी होते. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे की दादाभाई नौरोजीने कोणता ग्रंथ लिहिला होता आणि तो कोणता सिद्धांत मांडला होता. IMP प्रश्न मित्रांनो कमेंट करा ज्याला माहीत असेल त्याने. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 291. दादाभाई नौरोजी यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले? तर दादाभाई नौरोजी यांनी रास्ता गुप्तार हे साप्ताहिक सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 292. स्वराज्य शब्दाचा प्रथम उच्चार कोणी केला? तर स्वराज्य शब्दाचा प्रथम उच्चार दादाभाई नौरोजी यांनी केला होता. प्रश्न क्रमांक 293. न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यात कोणत्या संस्थाच्या स्थापनेत पुढाकार घेतला? तर न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यात सार्वजनिक सभा आणि विधवा विवाह उत्तेजक मंडळ या संस्थाच्या स्थापनेत पुढाकार घेतला. प्रश्न क्रमांक 294. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणते ग्रंथ लिहिले? तर राईज ऑफ मराठा पॉवर आणि एसेस ऑफ इंडिया इकॉनॉमिक्स हे ग्रंथ लिहिले आहेत. प्रश्न क्रमांक 295. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कोठे झाला? तर न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड नाशिक या ठिकाणी झाला. प्रश्न क्रमांक 296. गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये कोणती संस्था स्थापन केली? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाज ही संस्था स्थापन केलेली आहे. IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 297. महात्मा गांधी आपले राजकीय गुरु कोणाला मानत? तर महात्मा गांधी आपले राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले यांना मानत. प्रश्न क्रमांक 298. द डायमंड ऑफ इंडिया असे कोणाला म्हटले जाते? तर द डायमंड ऑफ इंडिया असे गोपाळकृष्ण गोखले यांना म्हटले जाते. व्हेरी IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 299. गोखले यांनी कोणत्या कमिशन पुढे साक्ष दिली? तर गोखले यांनी वेल्बी कमिशन यापुढे साक्ष दिलेली आहे. IMP आहे मित्रांनो हा पण प्रश्न. प्रश्न क्रमांक 300. वेदांकडे परत चला हा आदेश कोणी दिला? तर वेदांकडे परत चला हा आदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलेला आहे. तर मित्रांनो हे होते आपले 300 प्रश्न भाग 3. तर आपल्याला टोटल 1625 प्रश्न इतिहासाचे कव्हर करायचे आहेत जे की पोलीस भरतीला असू दे, सरसेवा असू दे, तलाठी असू दे तेच प्रश्न रिपीट झालेले आहेत आणि तेच प्रश्न तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे जेणेकरून इतिहासावरील एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. पुन्हा लवकरच भेटून नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.